जसा हा व्हिडिओ मी मोबाईलवर शूट केला ना मित्रांनो, तसाच हा चित्रपट मित्रांनो मोबाईलवर शूट केलेला आहे. सगळ्यात पहिली गोष्ट. अँड आय डोंट वॉन्ट टू टॉक अबाउट द बजेट अँड बाकी गोष्टी. आपण हे विसरू की चला बजेट कमी आहे, सगळ्या गोष्टींना आपण इग्नोर करूया. चित्रपटाचं बॅकग्राऊंड थोडंसं काही काही ठिकाणी सोडलं, जे की बिलो ॲव्हरेजच म्हणेल मी, पण काही ठिकाणी इतकं लाऊड होतं ते, तर ते त्याही विषयी ॲक्च्युली आपण 100 आउट ऑफ 100 नाही देऊ शकत बॅकग्राऊंडला, की बाबा एखादी गोष्ट चांगली आहे. आणि काही डायलॉग्स इतके म्हणजे टपोरी वर्ड पण नाही म्हणू शकत, कारण काय, एखाद्या टपोरी व्यक्तीच्या तोंडून जरी तुम्ही तो डायलॉग दिला. आणि ॲक्च्युली सगळ्यात पहिली गोष्ट तर मला रायटरविषयी पण थोडंसं दयाच येते आहे, की काय डायलॉग्स दिले आहेत आणि डायरेक्शन कुठल्या कुठे चाललं आहे. मित्रांनो, ऑन सिरियस नोट, म्हणजे कधी कधी असं वाटतं की म्हणजे का चित्रपट बनतात असे. आता सत्य घटनांवर आधारित ज्या पद्धतीने यांनी, जेवढं मला लक्षात आहे, ट्रेलर जेव्हा आलेला तेव्हा काहीतरी लिहिलं होतं. आणि ठीक आहे, म्हणजे तुम्ही जो चित्रपटाचा तुमचा विषय आहे सगळं मान्य करतो. अरे पण प्रेझेंटेशन कुठे आहे? नॉर्मल आपण जेव्हा गणपती उत्सव, गणेश चतुर्थी वगैरे मध्ये जे नाटकं बसतात ना, आणि ते पण मोठ्या मोठ्यांची नाही, छोट्या पोरांची जरी नाटकं तुम्ही बसवले ना, बेस्ट ॲक्टिंग करतील ते. आणि त्यांना डायलॉग्सची पण जास्त म्हणजे तुम्हाला सांगायची गरज नाही, शार्प असतात ते. हे तर असं वाटतं की कंपल्सरी काहींना उचललंय, चला या, करा, डायलॉग द्या आणि निघा. ॲक्शन सीन्स, म्हणजे मला माहिती आहे की मी बॉलिवूडला किती नाव ठेवतो काही चित्रपटांना. पण असे चित्रपट जर मराठीत निघत असतील तर मराठी इंडस्ट्रीसाठी ॲक्च्युली धोका आहे. हाच चित्रपट ज्याचं इतकं चांगलं, म्हणजे यांनी एक तर बेस्ड ऑन ट्रू स्टोरी वगैरे हे क्लेम करताय, हा चित्रपट जर चांगल्या तऱ्हेने प्रेझेंटेशन ठेवलं असतं आणि काही चांगले कलाकार यात नावाजलेले, इनफॅक्ट जे खरंच चांगले कामं करतात, असे नाही की जे रोज रोज मोठे नावं झालेत आणि तेच तेच, लाईक स्वप्नील वगैरे, पण तर किती बेटर वेमध्ये तुम्हाला तुमचं पॉईंट, मुद्दा मांडता आला असता. यावेळी जेव्हा तुम्ही चित्रपट बघायला जाता तेव्हा तुमच्या मनात फक्त हेच असतं की आपण हा का बघतोय, आणि जर ही बेस्ड ऑन ट्रू स्टोरी आहे तर आम्हाला नाही माहीत करायची यार ही ट्रू स्टोरी. मित्रांनो, मी 5 मधून 1.5 रेटिंग देईल. बाकी तुम्हाला बघायचा आहे तर हा चित्रपट बघा, किंवा माझं सजेशन आहे, ओ टी टीचा वेट करा. आणि खरं सांगू, ओ टी टी सोडा, टी व्हीवर पण त्या तुम्ही पहिला अर्धा तास जरी हा चित्रपट फेस केला तरी तुम्हीच डिसाईड कराल की पुढचा बघायचा आहे की नाही बघायचा आहे. कारण मध्ये मध्ये ॲडव्हर्टाईज तर लागतेच. वर्ड्स नाही आहेत यार.